रेसिपीज बाय पल्लवी कौशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। असं म्हणतात की कचोरीचा जन्म हा मारवाड राजस्थानमध्ये झाला आणि तिथे मूग डाळीची आणि कांद्याची कचोरी खूप फेमस आहे। खूप वर्षापूर्वी शेगाव रेल्वे स्टेशनवरती कचोरी सर्व व्हायला लागली आणि त्याची पॉप्युलॅरिटी एवढी वाढली की गजानन महाराजांचं शेगाव आता कचोरीसाठी पण फेमस झालं आणि शेगावच्या या कचोरीची कीर्ती ही सर्वदूर पसरली आणि ही कचोरी आता महाराष्ट्रभर खाल्ली जाते। तर आज आपण करतोय चविष्ट अशी शेगावची कचोरी। ही कचोरी नॉर्मल राजस्थानी कचोरीपेक्षा थोडीशी वेगळी असते, तिखट असते, झणझणीत असते, मिरचीचा झणका असतो आणि नॉर्मल कचोरीपेक्षा आकाराने पण थोडीशी छोटी असते। रेसिपीची सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण डो बनवून घेतोय कव्हरसाठी कचोरीच्या आणि त्यासाठी मी घेतला इथे 2 वाटी मोजून मैदा। इथे मोजून 2 वाटी मैदा घेतेय। ही जी वाटी आहे सगळ्या ज्या रेसिपीमध्ये तुम्ही कमेंट ठेवा कारण पुढे पण ह्याचा आपल्याला प्रमाणासाठी उपयोग होणार आहे। ॲड करूया मीठ, ॲड करतो आहे तेल। पाणी न घालता आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे। तेल आहे ते मैद्याला चांगलं कोट झालं पाहिजे। असे मैद्याला तेल चोळून घ्यायचं। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असं हातामध्ये दाबून बघायचं, अशा पद्धतीने ते हातामध्ये असलं पाहिजे। हळूहळू पाणी मिक्स करून त्याचा एक सेमी सॉफ्ट डो बनवायचा आहे। आपल्या तळ हाताच्या साहाय्याने हे चांगलं आता स्प्रेड करायचं आहे आणि व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सेमी सॉफ्ट डो बनवायचा आहे। आपण ह्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि कव्हर करायला ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास। आता आपण कचोरीसाठी लागणारा मसाला करून घेऊ। त्यासाठी आपण घेतलाय पॅन, त्यामध्ये ॲड करतोय आपण धणे, ॲड करतोय बडीशेप, घालतोय जिरं। एखादा मिनिट आपल्याला हे सगळे मसाले ड्राय रोस्ट करायचे आहेत आणि नंतर मिक्सरमधनं त्याची एक कोर्स किंवा भरड पावडर करून घ्यायची आहे। मिक्सरमधनं आपण ह्याची एक अशी कोर्स पावडर करून घेतली आहे, भरड पावडर करून घेतली आहे आणि हा आपला कचोरीचा मसाला आहे। आता मिक्सरमध्ये आपल्याला मिरची, आलं आणि लसूण ह्याची पण एक भरड पेस्ट करून घ्यायची आहे। आता मिक्सरमधनं आपण आलं, मिरची आणि लसूण ह्याची अशा पद्धतीने एक भरड पेस्ट करून घेतली आहे। एक पॅन घेतलाय आणि एकदम मंद आचेवरती ठेवलेला आहे। त्यामध्ये ॲड करूया तेल। आपण आता सारणाची तयारी करतोय। तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया आलं, मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट। व्यवस्थित परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे। हा मसाला बऱ्यापैकी परतला की आपण ह्यामध्ये आता कोरडे मसाले ॲड करूया। ॲड करूया मगाशी केलेला कचोरीचा मसाला, पूर्णपणे घालायचा आहे तो, मिक्स करायचं आहे। ॲड करूया हळद, ॲड करूया गरम मसाला आणि ॲड करूया मीठ। हे सगळं एकदम मंद गॅसवरती परतायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात लास्ट ॲड करूया भरपूर सारी कोथिंबीर, मिक्स करायची। असे छान मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला ॲड करायचं आहे मगाशी आपण जी वाटी घेतली होती त्या वाटीच्या मापाने बरोबर अर्धी वाटी पाणी। व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे। पाणी थोडं आटलं की आता आपण वाटीच्या मापाने बरोबर 1 वाटी बेसन घालणार आहोत। व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि बरोबर असं जे बेसन आहे ते आळायला लागतं। ह्यामध्ये छानपैकी नीट मिक्स करायचं आहे आणि त्याचे बिलकुल लम्स होऊ नये ह्याची काळजी पण घ्यायची। बऱ्याच वेळेला काही लोक मसाल्यामध्ये पाणी न टाकता डायरेक्ट त्यावरती डाळीचं पीठ टाकून त्यावर नंतर पाण्याचा शिपका देतात, पण मी पर्सनली तसं करत नाही कारण बेसन डाळीचं पीठ पचायला थोडंसं जड असतं आणि ते नीट शिजलं नाही तर पोटात पण दुखू शकतं। त्यामुळे मी प्रेफर करते की कायम ते नीट शिजवूनच घ्यावं। बेसन असं बऱ्यापैकी शिजेपर्यंत आपल्याला हे नीट मिक्स करायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। बऱ्यापैकी मिश्रण कोरडं झालं की गॅस बंद करा आणि हे मिक्सचर जे आहे थोडंसं थंड व्हायला ठेवा। एका ओपन प्लेटमध्ये मिक्सचर काढून घ्यायचं, थंड करायला ठेवायचं आणि साधारणपणे झुणक्यासारखं ते असतं कोरडं। मगाशी आपण हा डो रेस्ट करायला ठेवला होता। परत एकदा आपल्याला आता व्यवस्थित तो असा मळून घ्यायचा आहे।
आणि या डोचे आपल्याला असे छोटे छोटे पेढे बनवायचे आहे एक समान, अशा पद्धतीने. अशा पद्धतीने सगळ्या डोचे मी असे पेढे बनवून घेतलेले आहेत. एक समान करा म्हणजे आपल्या कचोऱ्या पण एक समान होतील. अशा पद्धतीने थंड केलेल्या सारणाचे पण मी पेढे बनवून घेतले आहेत. जर तुम्ही बघाल तर ह्या डोच्या कंपॅरेटिव्हली हे जे पेढे आहेत ते थोडेसे लहान आहेत. कचोरी करताना किंवा तळणीचा कुठलाही पदार्थ करताना तुम्ही जेवढी पूर्वतयारी कराल तेवढी बेस्ट. कारण तळण हे थोडासा टीडियस जॉब असतो, त्यामुळे तुमचा प्लॅटफॉर्म जेवढा क्लीन असेल किंवा जेवढी क्लीनर तुमची प्रोसेस असेल तेवढं तुम्हाला तळणीला प्रॉब्लेम येणार नाही. त्यात कचोरी तळणं म्हणजे एकदम पेशंटली मंद आचेवर तळण्याची प्रोसेस आहे, त्यामुळे ही प्रोसेस जी आहे तुम्ही नक्की फॉलो करा. आता आपण कचोरी स्टफ करणार आहोत. त्याकरता मी हा एक डो घेतलेला आहे आणि बाकीचे डो आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित झाकून ठेवला आहे, म्हणजे तो ड्राय होणार नाही. कचोरी स्टफ करण्यासाठी बरेच लोकांना अशा पद्धतीने त्याची एक वाटी बनवतात आणि ती स्टफ करतात. पण मैदा हा थोडासा इलॅस्टिक असतो आणि थोडंसं आपण प्रेस केल्यानंतर तो कधी कधी पूर्व जागी येऊ शकतो. त्यामुळे मी एक दुसरी पद्धत प्रेफर करते. थोडासा हा डो मी थोडासा लाटून घेणार आहे, थोडासा असा स्प्रेड करणार आहे लाटण्याच्या साह्याने आणि मग त्याची एक वाटी बनवणार आहे. अशा पद्धतीने ज्या एजेस आहेत त्या दाबून मी त्याची एक वाटी किंवा अशी कटोरी बनवून घेतली आहे. आता आपण हे सारण याच्यामध्ये भरूया आणि हलकंच हे एका बाजूने असं प्रेस करायला चालू करू. हा डो ह्याच्या बाजूने लागल्यानंतर आपल्याला हे सारण आहे ते हलकंच मध्ये असं प्रेस करायचं आहे आणि परत एकदा सर्क्युलर मोशनमध्ये हे फिरवत फिरवत असं बंद करायला लागायचं. असंच गोल फिरवत राहायचं आणि जर तुम्हाला असं वाटलं की हा जो डो आहे तो एक्सेस आहे तर तो असा एक जमा करायचा, त्याला असा पीळ द्यायचा आणि तो काढून टाकायचा. पीळ देऊन हा एक्सेस जो डो आहे तो बाहेर काढणं गरजेचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट ओढण्याचा प्रयत्न केला तर कचोरी फाटण्याचे चान्सेस असतात. जर तुम्ही बघाल तर ही कचोरी सगळ्या बाजूने सील झालेली आहे. व्यवस्थित एकदा चेक करायचं, कारण नंतर एकदा तेलात गेली तर कचोरी फुटू शकते आणि सगळं सारण बाहेर येऊ शकतं. आता हा लाडू पोळपाटावर ठेवायचा आणि हलकंच सेंटरमधनं दाबायचं. त्याच्या कडा ज्या आहेत ते व्यवस्थित थोड्याशा इवन स्प्रेड करायच्या. आता हलक्या हाताने कचोरी लाटून घ्यायची, कडेने लाटायची. शक्यतो जेवढी तुम्हाला इवनली स्प्रेड करता येईल तेवढी करायची. जेवढी कचोरी शक्यतो तुम्हाला गोल करता येईल तेवढी गोल करा. कचोरी किंवा पुरी आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हा ती फुगते. ॲक्च्युली ती फुगायलाच पाहिजे, पण जर गोलापेक्षा त्याचा आकार थोडासा डिफॉर्म झाला तर त्यामध्ये जी एअर पकडली जाते ती अशी अनइवन स्प्रेड होते आणि मग ती कचोरी फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जर जेवढा शक्यतो तुम्हाला गोल जो शेप आहे तो मेंटेन करता येईल तेवढा करा. शेगावची कचोरी ही नॉर्मल कचोऱ्यांपेक्षा थोडीशी जास्त पातळ लाटायची असते आणि ती नॉर्मल कचोरीपेक्षा थोडीशी कमी पण फुगते. तेल आपण तापवायला ठेवलं आहे. मीडियम रेंजचं तापलेलं तेल हवं आहे आपल्याला, खूप जास्त उकळतं करू नका. आपण कचोरी तळून घेऊ. हलक्या हाताने आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. तेलामध्ये सोडल्यानंतर ती खाली जाऊन बसते. आपल्याला थोडा पेशन्स ठेवायचा आहे. हळूहळू जशी जशी ती शिजत जाते तशी तशी ती वर येत जाते. जशी कचोरी होत राहते तशी तशी ती हलकी हलकी वर येत राहते आणि सरफेसवरती तरंगायला लागते. आता त्याला हलक्या हाताने आपल्याला तेलामध्ये दाबायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं आता एक फुललेलं स्ट्रक्चर हवं आहे. मंद गॅसवरती आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहे. एका बाजूने झाली की दुसऱ्या बाजूने टर्न करून परत एकदा त्याला पण शिजवायचं आहे. एका बाजूने व्यवस्थित डीप फ्राय झाली, ब्राऊन कलर टर्न झाला की दुसऱ्या बाजूने पण पलटी करून ते डीप फ्राय करायचे. टर्न करून आपल्याला दुसऱ्या साईडने पण छानपैकी ब्राऊन करून घ्यायची आहे, एकदम मंद गॅसवरती. मंद आचेवरती तळणं हे कचोरीचं खरं गमक आहे. कचोरी बरोबर आपण आता ह्या मिरच्या पण तळून घेऊ, त्या तिथे सर्व केल्या जातात. आपली क्रिस्पी आणि डिलिशियस कचोरी तयार आहे.
एन्जॉय. आज आपण बघितली शेगाव स्टाईल कचोरी आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन, बाय बाय.